नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रोमो एकदम जबरदस्त आणि एकदम डेंजरस आहे असंही म्हणायला हवं. कारण आज आपण पाहतोय बाळजाबाईला तिचा लेक परत मिळाला आहे, तोही कृष्णामुळे. तरी ते कृष्णा म्हणते, मला माझी आई माझ्यासोबत हवी, मला कधी अंतर देऊ नका असं म्हणत दोघी एकमेकींना मिठी मारतात. आता खरं तर पूजाने एक नवीनच वादळ घराच्या भोवती आणलेलं आहे. त्या वादळाला पाहिल्यानंतर लवकर काही कृष्णा त्या संकटातनं सुटणारच नाही आणि जेव्हा सुटेल तर ती ह्या घरातनं बाहेर फेकलेली असेल. तिचं जे अढळ स्थान आहे ते अढळ स्थान कमी करण्याची जी इथे प्रयत्न केले पूजाने ते काय आहे. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आणि आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत गावकरी मंडळी सगळी जमलेली असतात आणि कृष्णाची सगळी वाट पाहत असतात. बघता बघता सुंदरशी कृष्णा तयार होऊन आलेली असते. बायका सगळ्याजण बाळजाबाईचं आणि त्याच्यानंतर कृष्णाचं कौतुक करतात की तुम्ही फार सुंदर दिसते. मग इथे आपली मैनावती म्हणते, मी काय कडू दिसते काय. सगळेजण हसू लागतात आणि इतका छान तिथे कार्यक्रमाची सुरुवात हसून खेळून झालेली आहे. आणि ती झालेली सुरुवात पाहून खरं तर कृष्णा हिला सगळ्या गावकरी मंडळी बायका म्हणू लागतात की आता तू ना पूजा करायला सुरुवात कर, कारण तू ह्या गावची मेन सरपंच असल्या कारणाने तुलाच ही पूजा आरंभ करण्याचा पहिला मान आहे. चला, कृष्णा आपली पुढे येते आणि आल्यानंतर आपल्या वडाला छान प्रकारे हळद कुंकू वाहते, तिची वाण देते आणि ती मनातली मनात प्रार्थना करत असते की हे सत्यवाना आणि सावित्रीला तू जसा साक्षीदार होता ना, त्या सत्याचा जसा विजय झाला, त्या सत्यवानाचे प्राण ह्या सावित्रीने देवाकडनंही मागवून आणले तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती. तसंच ज्ञान, तसंच सामर्थ्य मलाही दे, पाठबळ दे. मीही माझ्या आयुष्यात अशीच यशस्वी होऊ दे आणि माझ्या नवऱ्याच्या प्राणाच्या आधी देवाला मी दिसू दे. तर आता आपण इकडे पाहतोय मैनावती आणि दलपत एकमेकांच्या जवळ कुजबूज करताय की पूजा इतकी शांत कशी. मैनावती म्हणते, माहीत नाही हो, पण ही शांत कशी आहे असं नको विचारू. काहीतरी चाललं हिच्या मनात. चेहऱ्याकडे पहा तिच्या, काहीतरी शिजते तिच्या मनात. एवढी शांत बसणाऱ्यातली नाही आहे ही. आता इतच्या चेहऱ्यावर इतकी छानशी स्माईल आपल्याला पाहायला मिळते. ही जी स्माईल आहे ना, हा येणाऱ्या संकटाचा सायरन समजूया आपण, हो की नाही. तर आपण मैनावती आणि दलपतचं बोलणं ऐकतोय. त्यांचं जे म्हणणं आहे की हे दोघंजण नक्की काहीतरी करतील, पण एवढे शांत उभे कसे. पूजा तर इथे सागरसंगीत होऊ राहिली. खरं तर कुणालाही माहीत नाही ती सागरसंगीत चाललेली पूजा दोऱ्यावरती येऊन अडकणार. धाग्यावरती काहीतरी असं रसायन लावलं ह्या बाईने ज्यामुळे आपल्या कृष्णाचा हात कापणार आणि कापल्यानंतर तो रक्तबंबाळ होणार. तर ती आपली कृष्णा नकळतपणे धागा घेणार, ती कचकन पकडणार, ओढणार. तर तिला असं वाटतं की ही जेव्हा हे सगळं करेल ना, तेव्हा तिचा हात रक्तबंबाळ होणार आणि तिच्या हातातनं तो धागा सुटला की तिची ती पूजा अर्धवट मानली जाणार. मात्र आपल्या सत्यवानाची, सावित्रीची जी पूजा आहे ती आपल्याला अर्धवट करायची नाही. खरं तर आपल्या कृष्णाला थोडीशी भुणभुण लागली. ती मनातली मनात बोलू लागली, इथे पूजा तू जे केलं आहे ते फार भयंकर आहे, पण मी ते स्वीकारणार. हवं तर मी परीक्षा समजेल देवाने माझी घेतलेली, ती परीक्षा, अग्निपरीक्षा आज मी देणार. पुन्हा एकदा आपली कृष्णा तो धागा हातात घेणार आहे. त्या धाग्याला काय आहे आणि काय नाही हे सगळं काही तिला माहिती आहे. बाकी इथे जमलेल्या कुठल्याही व्यक्तीला माहीत नाही की त्या धाग्याला काचेचा पूड लावण्यात आलेला आहे आणि तो धागा ज्या व्यक्तीच्या हातात जाईल त्या व्यक्तीचा हात पूर्णपणे कापला जाणार. एवढं सगळं ठाऊक असतानाही आपली कृष्णा तो धागा हातामध्ये घेते आणि मनातली मनात देवाची प्रार्थना करते, भगवंता तुझी ही जी परीक्षा आहे ना, ती जर मला द्यायची असेल तर मी नक्कीच देईन. फक्त माझ्या कुंकवाला, माझ्या नवऱ्याला आयुष्यभर सुखी ठेव, त्याला कसलेही संकट येऊ देऊ नको असं म्हणत इथे आपल्या कृष्णाने सुरुवात केलेली आहे पूजेची. आणि इथे खरं तर आपण पाहतोय समर आणि पूजा दोघंही विचारात पडले. ही बाई तर भराभरा धागेने 1 2 अशा तर चक्रा मारते. अजून हिच्या हाताला झालं कसं नाही. तर आपला दोरा चेंज तर नाही ना केला कोणी. ते दोघंजणं कावरे पाहू लागतात. आपली कृष्णा हाताला लागते तरीही ती सहन करते, कुणालाही चेहऱ्यावरनं किंवा कशावरनं जाणं होऊ देत नाही. बघता बघता 3रा फेराही पूर्ण झाला. हा सगळा काय प्रकार आहे मिसेस असं म्हणत समर पूजाला विचार लागतो. तर पूजा म्हणते, काय माहिती. तर तिला काहीच कसं होत नाही. दगडाची की कसल्या काळजाची, गेंड्याची, हिच्या हाताला कसं काही कापलेलं नाही. अजून तर रक्त यायला हवं होतं, रक्त का नाही आलेलं. खरं तर इतक्या अलगदपणे आपली कृष्णा हे सगळं हाताने सावरत आहे. समर मात्र म्हणतो, काहीतरी गडबड आहे. मग नक्की झालं तरी काय, काही समजे ना बुवा.
आणि इथे मात्र हाताला जखम झाली, पण ती कुणाच्या लक्षातही येऊ देत नसते. आपली कृष्णा डोळे बंद करते आणि पुन्हा तो फेरा पूर्ण करायला सुरुवात करते. आणि इथे सगळेजण ते पाहत असतात. खूप छान प्रकारे इथे पूजा एकदम संपन्न झालेली. आणि खरं तर ह्या पूजाने मात्र काहीच केलेलं नाही, ह्या गोष्टीचं पण आश्चर्य सगळ्यांना वाटत असतं. अखेर निर्विघ्नपणे पार पडलेली आहे इथे आपल्या कृष्णाची जी काही वट सावित्रीची पूजा होती. आणि खरं तर ती देवाला हेच मागते की माझ्याकडनं नेहमीच मी एकवचनी अशी राहील आणि आपल्या नवऱ्यासाठी कायम झटत राहील, त्याची साथ मला आयुष्यभर अशीच मिळावी, तो दीर्घ आयुष्य व्हावा, अशा वेगवेगळ्या प्रार्थना आपली कृष्णा वडाकडे कडत असते. आणि देवाला खरंच म्हणते की तुझे खूप आभार, असं माझा नवरा मला इतका सुंदर दिला आहे आणि त्या नवऱ्याची अशीच साथ मला आयुष्यभर जीवनभर लाभो. अगदी 700 जन्म मिळाली तरीही पुरे वाटणार नाही अशी नवऱ्याची साथ मिळाली आहे. खूप धन्यवाद. आयुष्यात खूप संकटं पाहिली, पण हे नवऱ्याच्या सोबत बघताना, आता त्याच्यासोबत जगताना खूपच आनंदाचे क्षण नशिबात आले. या गोष्टीचंही ती देवाकडे आभार मानू लागते. आता इथे काही झालेलं नाही. मैनावती म्हणते एवढं सगळं पूजा वगैरे पार पडली, तमाशा तर काहीच घडला नाही, जाऊ दे बुवा, आता मी माझी पूजा करते आणि उरकून घेऊ आपण वटसावित्रीचा कार्यक्रम आहे. तर इथे मैनावती सगळ्यांना म्हणते की तुझं झालं आहे तर आम्ही सुरुवात करू का कृष्णा? तर आता कृष्णा म्हणते की नाही थांबा ना. मग थांबायचं का बरं? थोरल्या सुनबाईला अगोदर करू द्या ना, असं म्हणत कृष्णा आता सगळ्यांसमोर म्हणू लागते की पूजाला पहिले पूजा करू द्या. मैनावतीला फार राग येतो, असं का केलंस? मी तर सासू, मला अवधी मान द्यायला हवं होतं. पण आता इथे पूजा म्हणू लागते की कशाला, सगळ्यांनी करा, मग मी करते निवांत, मला तशी पण घाई नाही. आणि कोणाला प्रॉब्लेम असेल तर मी पुढे गेल्यानंतर, त्यापेक्षा तुम्ही सगळेजण करा, मग मी निवांत करते. आता इथे एवढा मान देऊ नये, इतका भाव खाते दरवेळेला, ती इतका कांगावा करते. तर बाळजाबाई म्हणू लागते कशाला एवढी नाटकं करतेस, देते तुला मान तर सगळ्यांच्या अगोदर घेऊन टाक, बाकी इथे कुणालाही काहीही वाटणार नाही. तू अगोदर केलीस काय नंतर केलीस काय? आता आपली सरपंचबाई सांगते तुला अगोदर करायला तर घे भाव करून. तर पूजा म्हणते बघ इथे सगळ्यांशी नीट बोलून घे, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मी नंतर करते, तशी पण मला आता काही घाई नाही आहे. पण आता इथे सगळ्यांसमोर आता सगळेजण म्हणत आहे की कर. गावातल्या बायका म्हणताय की आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आता तू उशीर नको करू, तुझ्यामुळे उशीर होईल. तर मी इथे लगेच पूजा म्हणते ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणून मी पूजा करते, नाही तर मला काही घाई नाही, मी निवांत पण करेल. पण आता इथे पूजाने सुरुवात केलेली असते. स्वतःचं हळद कुंकू वाहते ती आपल्या वटदेवाला, वटवृक्षाला, आणि त्याची छान प्रकारे पूजा अर्चा करते. आणि मनोभावे कर असंही इथे कृष्ण तिला सांगत असते बरं का. तर इथे ती तिच्याकडे राग पाहते आणि पुन्हा आपलं पूजेचं साहित्य पूजा वगैरे करू लागते. तर आता इथे सगळी पूजा व्यवस्थित तिने केलेली असते. अगदी वाण वगैरे दिलेले असतात देवाला, आणि ते सगळं झाल्यानंतर देवाला ती हात जोडून नमस्कारही करते. आणि तिचा जो प्लॅन गेला आहे फेल, त्या गोष्टीचं पण तिला फार वाईट वाटत असतं की आपल्या हातून आजही ही वाचलीच. पण आता दोरा गुंडाळायची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा ती तिच्या नवऱ्याला खिशातनं माझावाला धागा आहे ना तो द्या म्हणू लागते. तर इथे थांब असं म्हणत कृष्ण तिला थांबवू लागते. तुझ्या नवऱ्याच्या खिशात लागणार आहेस तू, आणि हा इथे ठेवलेला धागा, याचं काय करायचं? तुला हाच धागा घ्यावा लागेल, या धाग्यानेच तू पण पूजा कर. तर इथे पूजा उर्मटपणे म्हणू लागते की तू दुसऱ्याच्या पूजेच्या साहित्याने मी का पूजा करू? मला नाही पाहिजे हा धागा, मी माझं स्वतःचं स्वतंत्र आणलेलं आहे, तर त्यांनीच मी पूजा करेल. आता हे सगळं ऐकल्यावरती खूप हट्ट करू लागते आपले कृष्णा. कुणाला काहीच समजत नाही की कृष्ण एवढा हट्ट आणि एवढं वादकावर घालते, कारण दरवेळेला घालतच नाही, ती लगेच माघार घेते ना. तर आता इथे तिचा वाढत चाललेला हट्ट, हा आग्रह सगळेजण पाहत असतात, कुणाला काही समजे ना. तर आता इथे समर मात्र बायकोच्या बाजूने बोलत म्हणू लागतो की वहिनी कशाला तू तिला एवढा आग्रह करते, तिला नाही पाहिजे तर नको देऊ ना, ती तिचं घेईल ना. मैनावती मात्र म्हणते की शो सुरू झालेला आहे नक्कीच. आता हे नक्की काय प्रकरण आहे ते खोलात आता ऐकावंच लागेल. कृष्णाने मात्र आता हट्ट केलेला आहे, ह्या पूजेत जो धागा ठेवला आहे त्याच धाग्याने तू वटाची पूजा करायची, नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही. तर हा काय फालतूपणा आहे असं म्हणत इथे पूजा तिथं वाद घालू लागते. तर इथे आपले कृष्ण म्हणते तू सांग काय फालतूपणा आहे? फालतूपणा मी नाही करते, तू करते. तर हे एवढं दोघींमधलं बोलणं ऐकल्यानंतर समर पुन्हा एकदा म्हणू लागतो की तू ना मोठ्या थोरल्या जावाशी बोलताना जाना मान ठेव तिचा, असं का बोलतेस तू उर्मटपणे? तरी ते समरलाही आपला दुष्यंत म्हणतो की बायका बोलत आहेत तर तू कशाला मध्ये बोलतोय, त्यांचं होऊ दे, त्यांच्यात काय चाललं बोलणं बघू.
तिच्या प्रश्नाचे उत्तर दे ना कृष्णा जे विचारतील त्याचं उत्तर दे पूजा, असं म्हणू लागतो. तर पूजा म्हणते मला कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. तर बायजाबाई म्हणते की तुला ह्या पूजेतले सामान नको, हे नको. मग बरं तुझं वडणे आणला तू पूजा करायला. मग इथे पूजा उर्मटपणे म्हणते असं का, मग मी गावाच्या मंदिरासमोर जो वड आहे ना त्या वडाला जाऊन पूजा करते. मला नाही करायची अशा कुंडीतल्या वडाला रोपाला असं वडाचं पूजन, जाते मी. तर इथे नवऱ्याला म्हणते चला आपण निघू. तर आता आपली कृष्णा तिला थांबवते आणि म्हणते नाही, तुला इथेच आणि याच दोऱ्याने पूजा करावी लागेल. तर ती म्हणते तुझं काय हट्ट आहे, मी तुझ्या ह्या मनमानी कारभाराला सहन करणार नाही. तर इथे आपली कृष्णा म्हणते मनमानी कारभार तर इतक्यात सुरू केला आहे मी, आता तर तुला पुढे खूप माझा मनमानी कारभार पाहायचा आहे, हळूहळू पाहशीलच तू. तर इथे ती उर्मटपणे तोंड वर करून बोलते ना, तर त्याच वेळेला आपली कृष्णा 1 2 60 ठेवून देते. आता इथे सगळेजण शॉक. कृष्णाचं हे अवतार, हे जे रूप आहे रुद्र, ते कोणीही पाहिलेलं नव्हतं. सगळेजण विचारू लागतात की हा सगळा काय प्रकार आहे. आणि इथे पुन्हा एकदा पूजामध्ये तुझा फालतूपणा बंद कर. तर इथे कृष्णा म्हणते तू कबूल कर, आता तू काय फालतूपणा केला आहे. तर ती म्हणते मी काय केले मला काय माहिती, तू काय आरोप लावतेस. कृष्णा आता म्हणू लागते तू बऱ्या बोलाने तू केलेल्या कामाची कबुली दे. तू जो वाईटपणा केला, दुष्टपणा केला, अगं सती सावित्रीची जी पूजा आहे ती किती पवित्र आहे. तू पण उपवास केला ना, आणि उपवासाच्या दिवशी असं छळकपट करताना तुला काहीच वाटलं नाही. बाजाबाई आता कृष्णालाच विचारू लागते की बाई कृष्णा तुझं नक्की काय झालं आहे, काय बिनसलं आहे, नक्की सांगशील का, हा काय प्रकार आहे, काहीच कळेना ना. तर आता कृष्णा म्हणू लागते की ह्या पूजाने काय केलं आहे की काल धाग्यामध्ये काच असते ना त्याचे तुकडे मिळवले त्याचं, आणि तो धाग्याला चोळलेले, म्हणजे त्या धाग्याला जी व्यक्ती हात लावेल त्या व्यक्तीचा हात कापेल, रक्तबंबाळ होईल. तरी ते तिचा स्वतःचा हात दाखवू लागते. 3-4 ठिकाणी तिला कट लागले आणि ते तिने सहन पण केले. आणि हे सगळं कारस्थान ह्या दोघांना नवरा बायकोंनी मिळून केलं. वटसावित्रीच्या एवढ्या पवित्र दिवसात सुद्धा त्यांना ह्या गोष्टी सुचतात. मला फार कौतुक वाटतं. तरी ते पूजा बघते आणि म्हणते अरे देवा, हिला लक्षात आले पण कसं काय आलं आहे. पण मनातले मनात बोलते बरं का. आणि ती सगळ्यांसमोर म्हणून लागते का आरडाओरडा करू लागते की मी असलं काही केलेलं नाही, माझ्यावर कसलाही आरोप लावायचं नाही, तुलाच माहिती तुझ्या हाताला कसं लागलं आणि काय लागलं, मी नाही केलेलं, मी कुठलाही खोटा आरोप पण सहन करून घेणार नाही, तुझं मनमानी कारभार चालला आहे ना तो पण सहन करून घेणार नाही, असं उर्मटपणे फाड बोलू लागते. तिचं ते बोलणं, तिचं ते रुद्र अवतार, ते सगळं पाहून मात्र आता कृष्णा तिच्याकडे एक नजर टाकते. समर्पण मध्ये बोलतो की तुमचं जे काही चाललं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, माझ्या बायकोशी ही कोणती वागण्याची पद्धत आहे. तर इथे मला पद्धत शिकवायची नाही असं कृष्णा ठणकावून समरलाही सांगते. आणि तुम्ही दोघा नवरा बायकोंनी जे केलं आहे ना ते आता मी तुम्हाला पुराव्यासकटच दाखवते. बाबण्याला मी माझ्या कामासाठी, वैयक्तिक कामासाठी बोलवलेलं होतं. तो जेव्हा आला तर त्यावेळेला त्यांनी तुम्हाला दोघांना कट कारस्थान करताना पाहिलेलं होतं आणि ते सगळं त्यांनी मला सांगितलेलंही होतं. तो जेव्हा आला तेव्हा त्याने गेटमध्ये उभं राहून पाहिलं की वडाच्या पूजेच्या साहित्यांमध्ये तुम्ही काहीतरी मिसळत होते. तर त्याला ते समजेना. मग त्याने काय केलं, खिशातनं तातडीने मोबाईल काढला. मोबाईलमध्ये आता हे दोघांचं जे कृत्य आहे, जे काही चालले ते त्याने रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. त्या धाग्याला कसं तू काच चोळत होती ते सगळं काही त्याच्यामध्ये व्यवस्थित आलेलं आहे. आणि हे सगळं काही बबण्याने अगोदरच आपल्या कृष्णापर्यंत पोचवलेलंही होतं. आणि धाग्याला ज्या वेळेला कृष्ण हात लावेल त्यावेळेला तिच्या हाताला किती रक्त येईल, किती कट लागतील, हे सगळं काही ही पूजा इथे बोलत असते. आणि हे सगळं काही बबण्याने रेकॉर्डिंग करून छान प्रकारे एकदम हुशारी दाखवलेली आहे. बबण्यासारखे हुशार लोक जेव्हा आपल्या कृष्णाच्या आजूबाजूला असतात ना तर पूजासारख्या लोकांची डाळच शिजू देणार नाही. तर आपण इथे पाहतोय हे सगळं काही नितंभूत त्याने ऐकलेलंही असतं आणि त्याने आपल्या कृष्णाला सविस्तरपणे सांगितलेलं असतं. तर हे जे कृत्य आहे ते आता तू केलं आहे बऱ्या बोलाने कबूल कर. अजूनही भाई बोलायला आणि सांगायला तयार नाही का मी केलं आहे, मानत तर अजिबातच नाही का मी चुकले. तर ते इथेही म्हणते की हे असले व्हिडिओ आहे ना 1760 मी तुला आत्ता बनवून दाखवेल, तुझंसुद्धा फोटो लावून दाखवेल त्या व्हिडिओच्या याच्यामध्ये. आणि हे जे फोटो आहेत हे चुकीचे आहे आणि ह्यात मी नाहीच आहे. आता हे व्हिडिओ चुकीचं असू शकतो असं म्हणणं आहे. तर आता इतकी खोटारडी, इतका खोटेपणा इतक्यात दाबून भरला आहे. तिला साथ देणारा तिचा भिंडोक, अक्कल कमी पगार वाढवा नवरा बरं. तर आता इथे पगार वाढवायची वेळ त्याची पण आलेली आहे. आपली कृष्ण आहे ना त्यालासुद्धा आता गप्प करते आणि म्हणते की भाऊजी तुम्ही पण राहू द्या आणि पूजा तूही राहू दे. जर पुन्हा तेच खोटं तू बोलत असशील ना, आता तर उजव्या हाताची दिली होती ना, दुसऱ्यांदी डाव्या हाताची ती पण उलटी ठेवील आणि तुझे सगळं थोबाड फोडून ठेवल. खोटं बोलायचं नाही.
आता इथून पुढे जो काय ट्विस्ट येणार आहे तो काय असणार आहे आणि ही जी सुडेची आगीची भावना पेटली ही कुठपर्यंत वणवा पेटवत जाणार आहे हेही पुढेच पाहायला मिळणार. पण आपण पाहतोय का कळत नकळतपणे आपल्या आईला आई म्हणणे इतपत दुष्यंतने हाक मारण्या इतपत डेअरिंग केलेली आहे. आपल्या मुलाला आपल्या जवळ येताना बाळजाबाई पाहते आणि ते पाहिल्यावर ती कृष्णाचे आभार मानते की तुझ्यामुळे माझा मुलगा मला परत मिळणार आहे. चला तर मग आपण पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू.